आजीला भेटले मी आज. आजी, मला वाटतं आत्ताच तुला एक घट्ट हक द्यावी आणि सांगावं मीच तुझी आनंदी आहे. ह्या घराचा ऑरा अजून पण तसाच आहे. फुल सेंटी वाइब्स येत आहेत. काय ग एवढं काय निरखून बघतेस? यू हॅव सच अ वॉर्म हाऊस. आता हा वॉर्म शिरा खा. आवडतो ना तुला? आजकाल तुम्हा मुलांचं ते डाएट वगैरे असतं ना, गोड खात नाही अँड ऑल दॅट. मी द फुल शुगर लवर आहे आणि त्यात आजीचा हातचा शिरा इज लाईक नेक्स्ट लेवल ब्लेसिंग. बरं झालंय का? ओ माय गॉड आजी, दिस इज नेक्स्ट लेवल, आउटस्टँडिंग, अमेझिंग. मला खूप आवडलाय. काय ग काय झालं? मला दाताखाली वेलची आलेली आवडत नाही. फुल वाइब ऑफ होतो यार माझा. तुला पण नाही आवडत? माझी आनंदी आहे ना, तिला पण असं दाताखाली वेलची वगैरे आलेली आवडत नव्हती. किती चिडायची ती. पण बाकी शिरा आवडलाय का तुला? 10 on 10. मग खा. हो. हळू हळू हळू. अगं हळू 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 बाळा, अगं किती काही. आजी, शिरा 10 on 10 होता, पण आता मला निघावं लागेल, माझी मीटिंग आहे. सो मी एक काम करते, मी ना हे प्रेझेंटेशन तुम्हाला मेल करते. तुम्ही तुमच्या फॅमिलीला दाखवा, डिस्कस करा आणि काही इनपुट्स असतील तर मोस्ट वेलकम. ओके ओके, येते मी आता. सांभाळून जा. येस. काय ग काही राहिलं तर? आजी, अगं ही माळ एकदा चेक कर. खूप दिवस झाले लावली नाही आपण. हा, असं. हरीश, काय चाललंय हरीश तुमचं? सकाळपासून एक काम सांगितलंय, एक लाईट लावलीत फक्त तुम्ही. तुमच्यावर आहे ना जबाबदारीच द्यायला नको. हे सगळं काम त्या इव्हेंट वाल्यांना दिलं असतं ना, बरं झालं असतं. नाही नाही नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे दादा. इव्हेंट वाल्यांना दिलं असतं, त्यांनी उत्तम केलं असतं. पण आपल्या लाडक्या बहिणीसाठी करताना त्यात फिलिंग्स असतात ना, त्या कुठे आल्या असत्या. करेक्ट करेक्ट करेक्ट. हे घे. आणि हा, जानूसाठी हे सरप्राईज आहे, लक्षात आहे ना तुझ्या? सरप्राईज. मग अरे काय तुमची अजून तयारी झाली नाहीये? कुठपर्यंत आली तयारी? येतोय मी यांच्याकडून सगळं. बर. हे बाई, तयारी म्हणजे कसं असणार आहे? हा बोर्ड आपण इथे लावू. हे सोफे आहेत ना, हे सोफे सगळे बाजूला काढून ठेवू आणि बरं. इकडे सगळ्या गाद्या पसरवू आपण. बरं. इथे जानू बसेल, इथे तुम्ही बाकीचे सगळे बसाल आणि इथेच मेहंदीचा कार्यक्रम होईल. आणि हो, तुम्ही आज जे काय आहे ना ते इथेच बसायचं, सगळा कार्यक्रम एन्जॉय करायचा. जेवण वगैरे काही टेन्शन घ्यायचं नाही. जेवणाची पण ऑर्डर दिली आहे, मी कॅटररशी बोललोय, त्यामुळे तुम्ही फक्त एन्जॉय करायचं. संतोष, एक सांगू का रे? तुला हे असं जानूच्या लग्नासाठी धावपळ करताना बघून खूप छान वाटतंय बघ. अगं आई, असं काय करतेस? आपल्या बहिणीसाठी आपण स्वतःहून काहीतरी केलं तर त्यामध्ये इमोशन असतं ना. आणि जानूच्या आयुष्यात इतक्या वर्षांनी सुख येतंय म्हटल्यावर आपण थोडासा हातभार लावायला नको का? असाच वागत राहा. वीणा. हाय. अगं ते मेहंदीचे कोण ऑर्डर केले होते ते आले का? आलेत आलेत आई. बरं बरं, एक जरा भरभर करून घ्या आपण. हो. हा. आई, त्या लाडक्या बहिणीच्या लग्नात काम केलं, तुझ्या नजरेत चांगला झालो तरच मला जे हवंय ते तुझ्याकडून मिळवणं सोपं जाईल ना. खरं तर हे असं गोड गोड वागणं मला अजिबात जमत नाहीये, पण कधी कधी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अशा खोट्या गोष्टी कराव्या लागतात. काय करताय तुम्ही? अजून एकच माळा लावताय? अरे केवढं काम बाकी आहे? आईने काय सांगितलं ऐकलंस ना? पटापट हात चालवा, भरपूर काम आहेत. फुलांचं डेकोरेशन पण करायचंय, याला पण सांग. ए संतोष दादा, तू ना मोठा असण्याचा जास्तच गैरफायदा घेतोय. हा, सगळं काम आम्हीच करतोय, तू पण काही कर. हे घे, हे उघडून दे. ए, सकाळपासून एक काम दिलंय, एका कामाची जबाबदारी आहे, ते पण मीच करू? मला भरपूर काम आहेत, त्या रिटर्न गिफ्टचं पण बघायचंय. हे घे, कर. सिंचना,
अगं यांनी जेवणाची ऑर्डर दिलीये खरी, पण त्यांना पाहुण्यांचा अंदाज दिला होतास ना, नाहीतर ऐनवेळी जेवणाची कमी पडायची आणि धावपळ व्हायची. नाही वहिनी, नाही होणार. आणि डोंट वरी, कसलीही गडबड नाही होणार. काही गडबड झालीच तर आम्ही आहोत की. तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका. असा पट्टापट्टा हात चालू आणि भराभरा जेवण वाढू बघा. तुम्ही दोघी आत म्हणून भार हलका होतोय हं माझा. तू किती वर्षांनी दिसतोयस रे मला तू. किती वर्ष काढली रे तुझ्याशिवाय. आई, आपलं काय ठरलंय? अजिबात रडायचं नाही, डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. कशाला रडताय? आज आपण हसायचं. आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे ना आज. नाही रडणार मी आता.